शेतकरी मित्रांनो, राम राम. आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर तो कोणत्या जिल्ह्यांना आहे हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की राज्यातील अनेक भागांना आज देखील पावसाचा अंदाज आहे. या दरम्यान काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये. जे भाग सुटले असतील त्या भागात देखील लवकरच पाऊस होणार आहे. आज उद्या कोणत्या जिल्ह्यांना पाऊस होणार हे जाणून घेण्यासाठी अंदाज शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार. आपण बघतो की साधारणपणे तयार झालेल्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे भारतातील वातावरण बदलू लागले आहे. महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढल्यामुळे अनेक विभागात काल पाऊस झाला आहे. हे पावसाचं प्रमाण पुढे देखील चालू राहणार आहे. खंड संपला असून आता पावसाला सुरुवात झाली असून जुलैचा उरलेला कालावधी हा पूर्णतः पावसाळी असण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अलर्ट्सनुसार आज भारतामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र आपण बघतो दक्षिण भारतामध्ये उष्णतेची लाट जुलै महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि हा पूर्णतः एल निनोचा प्रभाव आहे. आणि या ठिकाणी मात्र आपण असं बघतो की जो पावसाचा प्रभाव वाढलेला आहे तो पूर्व भारतामध्ये वाढलेला आहे आणि थोडा उत्तर भारतामध्ये वाढलेला आहे. मात्र थोडं गुजरात आणि आपला कोकण या विभागात थोडं पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे आपल्याला या वातावरणात बदल होताना दिसेल. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. 16 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. घाटमाथ्यावर पाऊस वाढेल. पूर्व विदर्भात पाऊस वाढणार आहे. 17 तारखेला देखील आपण बघतो पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. कोकण किनारपट्टी घाटमाथ्यासहित मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता दरम्यानच्या काळात आहे. 18 तारखेला देखील पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची काही जिल्ह्यांमध्ये शक्यता आहे. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अमरावतीच्या काही भागात हा पाऊस असेल. त्याचबरोबर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव वाढू शकतो असा अंदाज आहे. 19 तारखेला मोठे पाऊस देखील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात होऊ शकतात. कोकणात पाऊस वाढू शकतो. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये, खास करून पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. 20 तारखेला देखील विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. उत्तर महाराष्ट्रात या पावसाची हजेरी असणार आहे. त्यामुळे अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण 20 तारखेला आहे, जे GFSने दाखवलेलं नाही आणि केवळ ECMWF मॉडेलनुसारच पाऊस पडतोय. त्यामुळे जसं मॉडेलमध्ये ECMWFच्या पाऊस दाखवला आहे तशाच पद्धतीने पाऊस होईल असा अंदाज आहे. 21 तारखेला काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये पूर्व विदर्भ, कोकण या जिल्ह्यांबरोबरच जळगाव, बुलढाणा, अकोला, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा समावेश आहे. 22 तारखेला उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि विदर्भातील खास करून सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मात्र थोडं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. 23 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि कोकणात पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कायम आहे. 24 तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल. मात्र विदर्भात एक वादळी प्रणाली सक्रिय होणार असल्यामुळे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. 25 तारखेला ECMWF मॉडेलने थोडं पावसाळी वातावरण हलकं कमी होण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र पूर्व विदर्भातील काही भागात पाऊस असू शकतो. दूरचा अंदाजे यामध्ये बदल होऊ शकेल. 26 तारखेला पुन्हा एकदा स्थानिक पावसाचं वातावरण वाढणार आहे, कारण हा वादळी प्रणालीचा भाग
गुजरातकडे सरकलेला असेल आणि त्याच दरम्यान नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या काही पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. त्याच दरम्यान स्थानिक वातावरणाचा मोठा प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात असू शकतो. 27 तारखेला गुजरातवर सिस्टम निघून गेल्यानंतर देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात, उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणात पावसाचं प्रमाण असणार आहे. पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वाढणार आहे. हा संपूर्ण ECMW पडेलचा अंदाज आहे. त्यामुळे एक बाब लक्षात घ्या की अंदाजाला वेगळं महत्त्व आहे. म्हणजे एकूणच महाराष्ट्रात आणि भारतात पाऊस चालू राहणार आहे. उरलेला जुलै हा पावसाळी असण्याची देखील शक्यता आहे. वेगवेगळ्या सिस्टम देखील या दरम्यान विकसित होण्याची शक्यता आहे. आपण जेव्हा या मॉडेलनुसार अंदाज बघतो एकत्रित स्वरूपामध्ये, तेव्हा आपल्याला संपूर्ण भारतामध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता असून या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण हे संपूर्ण भारतामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आपण झटपट महाराष्ट्राचा अंदाज बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे जाणवते की आज देखील पश्चिम महाराष्ट्रासहित दक्षिण मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकण या विभागात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. मग आजही आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस होताना दिसेल. उद्या देखील या पावसाच्या प्रमाणात अगदी नाशिक जिल्ह्यापासून म्हणजे अगदी धुळे, नंदुरबारच्या दक्षिणी भागापासून, जळगावपासून तर संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असं पाऊस होताना दिसणार आहे. घाटमाथ्यावर याचं प्रमाण अधिक असेल. त्यामुळे स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे. पूर्व विदर्भातही थोडाफार त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. हे वातावरण 18 तारखेलाही कायम आहे. सोलापूर जिल्ह्यात अतिशय चांगला पाऊस सध्याच्या काळात होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीलाही पाऊस वाढेल. म्हणजे 18 तारखेलाही मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार आहे स्थानिक स्वरूपामध्ये. सोलापूर जिल्ह्यात 19 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये खास करून आपण परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर या काही जिल्ह्यांचा समावेश बघतो आहोत. शिवाय विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीच्या तुलनेत जास्त असण्याची शक्यता आहे. 20 तारखेला देखील मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात, अगदी विदर्भातील सर्व जिल्हे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूरपर्यंत उत्तम पावसाचं वातावरण आपल्याला 20 तारखेला बघायला मिळणार आहे. त्यामुळे जवळपास 20-21 तारखेपर्यंत पावसाचं सातत्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला कायम बघायला मिळेल. कोकणात देखील पावसाचं प्रमाण वाढत राहणार आहे. जरी थोडाफार 22 तारखेला पावसाचं प्रमाण दक्षिणेकडून म्हणजेच दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात कमी झालं तरी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचं प्रमाण कायम राहणार आहे. विदर्भातील पावसाचं प्रमाण 23लाही कायम राहील. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पाटोळे. आपण पुढील हवामान अंदाजाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. आपण नेहमीच व्हिडिओच्या शेवटी शेतकऱ्यांसाठी अगदी सोप्या भाषेत हवामान अंदाज देत असतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण सर्वप्रथम 16 ते 18 जुलै या 3 दिवसाचा हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. तर 16 ते 18 जुलै दरम्यान राज्यात हवामान मुख्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी होतील असे असणार आहे. म्हणजे एकंदरीत राज्यातील हवामान अंदाज असा असेल. तर त्यानंतर आपण विभागवार जरा अंदाज घेण्याचा विचार जर केला तर आपण मराठवाड्याचा सर्वप्रथम अंदाज देत असतो. तर त्यानुसार कालपासून अनेक भागात मान्सूनचे ढग सक्रिय झाले. त्यामुळे मराठवाड्यात आज वाऱ्याचे प्रमाण जास्त राहून तिन्ही स्वरूपाच्या पावसाचा म्हणजे हलक्या, मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर उद्या म्हणजे 17 जुलैला या विभागातील बऱ्याच भागात हलका ते मध्यम पाऊस असेल. तसेच 18 जुलैला काही ठिकाणी पावसाचा जोर कमी होऊन तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. तर त्यानुसार ज्या जिल्ह्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण आज उद्या जास्त राहू शकतं, आपण काल सुद्धा वाऱ्याचं प्रमाण सांगितलं होतं, त्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड या भागात वाऱ्याचं प्रमाण देखील जास्त राहू शकतं. त्यानंतर हिंगोली, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना थोडं वाऱ्याचं प्रमाण जे आहे तर या जिल्ह्याच्या तुलनेत थोडं
कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर विदर्भाचा जर विचार केला तर आज विदर्भातील जिल्ह्यांना हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तसेच 17-18 जुलैला विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये म्हणजे जसा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असे विदर्भाचे सुद्धा 2 भाग पडतात. तर त्यातच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. म्हणजे आजपासून ते पुढील 3 दिवस म्हणजे 18 तारखेपर्यंत. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र. तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा अधिक प्रभाव राहू शकतो. परंतु आज काही भागात वारे देखील अधिक असतील. तसेच पावसाचे प्रमाण अधिक राहून मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उद्या देखील काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज कायम असेल. यात 18 जुलैला देखील पावसाची शक्यता आहे. यामध्ये नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांना पावसाचा जोर अधिक राहून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यात घाट परिसर धरून असा अंदाज आहे. त्यानंतर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता 16 ते 18 तारखेदरम्यान आहे. त्यानंतर आहेत आपला पश्चिम महाराष्ट्र. तर मित्रांनो, खास करून आपण काल अहिल्यानगरचा अंदाज देता विसरलो होतो. त्यामुळं आपण यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्याचा अंदाज देणार आहोत. तर 16 ते 18 जुलै दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्याच्या तुलनेत कमी पावसाचा अंदाज आहे. परंतु यात देखील हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर महाबळेश्वर, लोणावळा, कोल्हापूर, सातारा घाट परिसरात पावसाचा अधिक जोर राहू शकतो. या दरम्यान सोलापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये देखील हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वाऱ्याचा वेग थोडा कमी होऊन हलक्या सरी तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी पावसाचा पॅटर्न पाहता जूनमध्ये सुरुवातीला पावसाने दडी मारली. त्यानंतर 19, 18 ते 20, 22 या जून इथून पुढे पाऊस चालू झाला. तर 7, 8, 9 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस चालूच होता. म्हणजे भाग बदलत का होईना पण पाऊस या दरम्यान चालू होता. त्यानंतर आता सध्याचा अंदाज देखील तसाच, म्हणजे सध्या तशी शक्यता आहे की आता जसा 15 पासून पाऊस चालू झाला तर पुढे 5, 7, 8 तारखेपर्यंत पाऊस राज्यात भाग बदलत का होईना पण कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पावसामध्ये थोडीफार प्रमाणात उघडपीक पाहायला मिळेल. ती उघडीप किती असेल हे आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये जाणून घेणार आहोत. परंतु त्याआधी शेतकऱ्यांना एक माहिती हवी होती, त्यामुळं हा अंदाज देण्याचा प्रयत्न केला. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच शेतीविषयक आणि हवामानविषयक प्रश्नांची उत्तरे घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.